लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला मार्च महिन्याची हप्त्याची वाट पाहत आहेत. मार्च महिना संपून गेला तरीही अजूनही खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात आता लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न देखील विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यानंतर 2 हप्ते एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हप्ता लांबणीवर जात आहे. मागच्या महिन्यात देखील फेब्रुवारीचा हप्ता उशिरा आला होता. त्यावेळी देखील फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. मात्र महिलांना फक्त एकाच महिन्याचे पैसे मिळाले. यावेळी खरंच महिलांना 3000 रुपये म्हणजे दोन्ही महिन्याचे हप्ता एकत्र मिळणार का असा प्रश्न पडला आहे. याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जात आहेत. त्यामुळे या महिन्यात देखील शेवटच्या 2 आठवड्यात कधीही पैसे जमा होऊ शकतात अशी शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेत ज्या महिला निकषात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला निकषात बसत नाहीत किंवा ज्यांनी KYC केली नाही त्यांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही. KYC मध्ये ज्या महिलांकडून चुका झाल्या आहेत त्यांना एक संधी देण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत KYC करायची होती, परंतु आता सरकारने यामध्ये मुदत वाढवून ती मुदत 31 एप्रिलपर्यंत केली आहे. 31 एप्रिलपर्यंत ज्या महिलांच्या KYC मध्ये चूक झाली आहे त्यांनी आपली चूक दुरुस्त करून घ्यावी. त्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.